नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मधुकर सरगर 77। मित्रांनो, आपल्यासोबत आहेत माझा पुतण्या चंद्रशेखर सरगर। मित्रांनो, याला आपण गाडी घ्यायला गेली, गाडीतून आपण आता चाललेलो आहोत सिद्धनाथाला। नाथ बाबा खरसुंडीचा सिद्धनाथ। आजचा आपला ब्लॉग तिथं असणार आहे। तरी पण मित्रांनो, निघण्यापूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जिथून आपण आता इंट्रो देतो आहोत तिथला हे बघा, जरा लोकेशन बघा, किती भारी लोकेशन। खूप चांगलं लोकेशन आहे। आता खरसुंडी सिद्धनाथ बाबाचं दर्शन। मित्रांनो, सौंदर्य बघा, पोरा आहे, दरी आहे, नदी आहे, तळे आहेत। आपण आता ॲक्टिवा गाडीवरनं चाललेलो आहोत। असं घ्यायला हेल्मेट नव्हे, त्याला खाली हे आहे काय? चला मित्रांनो, सिद्धनाथ दर्शनाला खरसुंडीला चला। मित्रांनो, आता आपण वायफळ गावात बाहेर निघलो, रोडला लागलेलो आहे। आणि आता इथून आपल्याला पुढे भेवघाट करून मग पुढे जायचं आहे। भेवघाटाला आपण थेट आता खरसुंडीला जाणार आहोत, सिद्धनाथ खरसुंडीला। तिथं आपल्याला दर्शन भेटणार आहे। पाहूया मग आता पुढचं लोकेशन कसं आहे ते। चला मग भेटूया आता खरसुंडी सिद्धनाथचे। आपण आता भेवघाटमध्ये आलेलो आहोत आणि भेवघाटमध्ये आता आपण इथं
भिवघाटचा मसोबा हा बघणार आहोत. बघा तुम्हाला आता इथे दिसेल हा घाट उतरतानाच दिसतो भिवघाटचा मसोबा. त्याला बी पाया पडून दर्शन घेऊन आपण जाणार आहोत. सोड की जाऊ दे. बरं तो एकदम मोठं दोन आहे ते जी तुम्हाला देऊ चल तुम्हाला बघा. मित्रांनो आता आपण देवस्थानाचं जे दर्शन घेतलं घाटातला मसोबा आणि इथे जे बोकडाचं बलिदान असतं बघा तेव्हा इथं बोकडं कापली जातात. हे दिसतंय तुम्हाला बसलेले इथं घाटातल्या मसोबाचे बोकडं कापली जातात आणि प्रसाद निवड केला जातो. चला मग मित्रांनो आता आपण जाणार आहोत खरसुंडीला. आता मला वाटतं इथून बघा शेततळे किती छोटे छोटे पाणी बघा. आपण खरसुंडीसाठी चाललेलो आहोत. त्याला भेटूया आता खरसुंडीमध्ये डायरेक्ट. हे बघा हे आहे घोडं खुराक. इथंच नाथबाबाच्या घोड्याची पावलं कशी आहेत ते आपण येताना जरूर बघू. पहिले सिद्धनाथाला जाऊ आपण. चला मग नाथबाबाच्या नावानं चांग बोलेल. मित्रांनो 25 ते 26 किलोमीटर आपल्या घरापासून आहे खरसुंडी. आणि मित्रांनो आता आपण खरसुंडीच्या यायला लागलेलो आहोत. नीलकर्णी गेली बघा मित्रांनो. फार सौंदर्यरम्य दृश्य आहे. व्ह्यूज किती छान आहे आणि गार हवा आहे. गाडीवर आमचे त्याची बी एक गोष्ट वेगळी आहे ती जरूर तुम्हाला सांगेन मी. चला मग आता पाहत राहा मधुकर सरकर 77. चला मित्रांनो आपण आलेलो आहोत खरसुंडीमध्ये.
आता इथून तुम्हाला खरसुंडी लागेल, बस स्टँड येईल आणि मग पुढे मंदिर आहे, पाहत राहा. मित्रांनो, आपण आता हार घेतला, नारळ घेतला. हे आहे खरसुंडीचं सिद्धनाथ देवस्थान. हे बघा, तिकडनं एक प्रवेशद्वार आहे, तिकडनं एक आहे. नवीन लग्न झालेली माणसं इथंच येतात. ह्या देवस्थानाला यावं लागतं सर्वप्रथम. नवरा नवरी, सासनकाठी, सासनकाठीच ना रे. अजून एक देख नाही देखील असं नवर देऊ. तुम्ही खाली बस, तुम्ही दोघं पण नवर खाली बस. इथं नवग्रह आहेत. इथं बघा नवग्रह मंदिर आहे. मस्तपैकी दर्शन झालं. फेरीवारी दर्शन भेटत नाही देवाचं. आणि आज गर्दी नसताना इथे इथे गेले, इथे पाहिजे देवाला. इथे काहीतरी देवस्थान आहे ना, है ना. जवळ घे, जवळ घे. ती बोटे येतात, बोटे जवळ घ्या. लक्ष्मीनारायण
या हातात घालायचं. असं जवळ घालायचं. इथं बघायला हे बघा, लक्ष्मीनारायण दर्शन. मित्रांनो, असा आमच्या नाथबाबाचा दरबार आहे बघा. हे बघा, या सगळ्या मूर्ती आहेत. नवग्रह दर्शन तुम्हाला जरूर आता भेटेल. राधाकृष्ण नवग्रह. हे सगळे नवग्रह आहेत. चंद्र, राहू. ते सिद्धू मामाच्यातच विचारून बघा, मला वाटतंय. हे शिखर आहे, किती उंच आहे. सिद्धनाथ महाकाळ. हे बी सिद्धनाथ काळभैरव. काळभैरव आहे का? हां. जुन्या पद्धतीचं आहे. गायमुख. द्रात नासवा जब संभाळ कर व्याप श्रीरामाचे चापून नासवा जब आंगले नासवा इकडे. नंदोरे नासई. वा, ते छान पाणी आहे हो. भांग आहे, पाणी नव्हती. काय बोलता? मग आज भांग असते का? देवा या देवापाशी भांग काय असते? असते वे. जायचा लाभ आम्हाला. एवढ्यात काय होणार आहे म्हणा? नाही यात कसलं काय नाही. नाही ना? हां, भांग आहे. छान छान. ओके ओके. ही पालखी आहे इथं नाथबाबांची. आता हा डेरा आहे. अच्छा, हंडी दानपेटी म्हणतात त्याला. ही जुन्या काळातली दानपेटी आहे. पुन्हा ही नाथबाबांची पालखी आहे. झाड आहे. दक्षिणमुखी मारुती. काय खरं नाही. महाराजा झाडाचं काय रहस्य? त्या झाडाचा काय इतिहास? झाड आहे. हां, बर. काय माहिती सांगाल का? त्याचं चिचूचं झाड आहे. तिला बुडका लावला तर उगवून येतो. अच्छा, असं आहे. हां, हे महात्म्य आहे सिद्धनाथचं. होय होय. चालेल. महाराजांनी सांगितलेलं ह्याचा बुडका जरी लावला तरी उगवून येईल. की एवढं महात्म्य आहे या झाडाचं. बघा, खूप जुनं झाड आहे. जपले तरी पण. आता इथं सासनकाठी आहे. पुन्हा ढोल आहे नाथबाबांचे. बघा, आपल्याला फुल बघा जाऊ देत नाही कॅमेरा बंद. कळलं का? हां, ते ट्रेनर कॅमेरा बघूनच हिंमत होत नाही त्यांची. हे बघ, हे नागाडे आहेत. हे जुन्या काळातले नागाडे. जे गणपती बी आहे ते दाखवायचा. इथून सरळ नाथबाबाचं दिसते. लोक नवसाचा पाळणा वगैरे नवस इथंच करतात. बुटी कुठे बुटी तिथेच राहिली. ठेवली? नाही दिली नाही. नहायचा घेऊन तिथूनच जा. तिथून जा, इकडल्या साईडला जा. म्हणा ऑरेंज कलरची बुटी आहे, परत दिली नाही म्हणा. हां, जा असं. अग्ने बाळप्रसन्न.
देवी अग्नेबाळ मंदिर याचं काय महत्व आहे सांगा? ही जेव्हा 7 बायका सिद्धनाथाला हां ह्या महाबळाला मुलगा आहे फक्त. हां तो मला नवस बोलते. तिथं मुलाचं लवकर होत नाही ना की मला नवस बोलते. नवस पूर्ण होतं. अच्छा, म्हणजे ज्यांना मूल होत नाही इथं नवस केलं तर नवस पूर्ण होते हां. असं आहे. आणि या स्थानाचं नाव आहे माळाईदेवी अग्नेय बाळ मंदिर. तिथंही बाळाचं नवस जरूर पूर्ण होईल. चालतं. आपलं नाव कैलास गुरव. कैलास गुरव. चालतं. सिद्धनाथ या 7 बायकापैकी एक. ही आहे बाळाबाई. आज आहे बाळाबाई. आज बाळाबाई. तो कपाशी वगैरे हां तिथे. आणि जाताना तो काय फरशी लागला नाही. हां हां तिथे गुप्तेश्वरी गुप्तेश्वरी. आणि जनाबाई हां अजून जकाबाई 7 बायका आहेत. अच्छा, काय बोलले ते? हां गेलं ना. चालेल. मग नारळ आपला नाही जी मागाय नारळ त्याच्यात होता. चालतं, हरकत नाही. चला मग मित्रांनो बघा, खूप चांगला सुंदर मूर्ती आहे बघा. सिद्धनाथाच्या 7 बायकापैकी एक पत्नी माळाईदेवी अग्नेबाळ मंदिर म्हणून आहे. तिथं जरूर नवस करा, त्यांना सगळ्यांना पूर्ण झालेलं आहे काय की नाही. चालतंय मग. चला, धन्यवाद काका. अरे हेतून आहे की हे पोरा, हेतून सरळ दिसते की काय. श्रीनाथ चरणी अर्पण करणार श्री प्रभाकर बापू पुजारी सावरकर प्रसन्न यांच्याकडून हे बघा श्री गणेशाने किती गणपती दिले बघा. वेगवेगळ्या रूपाचे गणपती आहेत. खूप जुन्या काळातल्या ह्या मूर्त्या आहेत, त्या नाथबाबासाठी अर्पण केलेले आहेत. मित्रांनो हे असं डावरोजून जायचं नाही. डबल बोलवता मी. हे नाथबाबाचं डमरू म्हणजे पत्र इथं भरलं जातं का? हां ठीक आहे. गोंधळ व पतार पूजन केलं जातं लग्नाचं. हो हां हां. पूजा करा देवाची भाग्यानाथा देवाची. 8 दिवसाच्या इतवारी देवैसला घोड्यावरी. सोमवारी झाला गोसावी जटा सोडल्या भूमीवरी. मंगळवारी ताटकुटानी बुधवारी शेषवरी. बेस्तरवारी पागळ निळा गणपतीचा अवतार. बुध घातीला वास गेला ठाणकास. भोळ्या भगतांची पूजा मानून घ्यावे सिद्धनाथ. डिगडिग डवर वाजला भक्तांचा काळ हारला. सुखीरवारी सुख सागर लक्ष ठेवा नाथावर. भोळ्या भगतांची पूजा मानून घ्यावे सिद्धनाथ. घोडखुर तीर्थ मोठे थोर. 3 वर्षातून देव जातो जकाबाईशी. पूजा पावे भांग्या नाथाची. नाथ बाबाचं चांगले. छान आहे छान आहे काका. करो चलो. पगार वाढवून द्या. जावा प्रदक्षिणा करू असं मागं सांगा. वाकून जाऊ. वाकून जायचं येताना प्रदक्षिणा घालायचं का? महाराज कोणतं मारुती म्हणायचं? असंच माघारी.
तुमचं वावर ना आणि पेढ्याचं कोणतं मारुती म्हणतात तुम्ही? मारुती दर्शन मुख्य आहे. दर्शन मुख्य मारुती. देवावर नवसाला पावतो माणूस. चॅनल आपलं यूट्यूबला येते की नाही ना आता ह्या मावशी दिसणार अशा तुम्ही दिसणार असं तसं कसं देवासंग तुम्ही बी दिसलं पाहिजे का हां हा एक मुख्य प्रवेशद्वार आहे इथून आपण बाहेर पडलो बघा मग आता आपल्याला इकडे जायचं आहे ये हे असं आहे इथून हा सरळ रोड झऱ्याला जातो झरेगावला चला मित्रांनो आता पुढे जाऊया घोडखोराकला मित्रांनो आत्ताच आपल्याला श्री सिद्धनाथ बाबाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण चाललेलो आहोत घोडखोराकमध्ये घोडखोराक इथं गेल्यावर तिथं नाथबाबाच्या घोड्यांचे टाप दिसतील टापाचे चिन्ह आहेत म्हणतात ते टाप जरूर आपल्याला बघायला भेटेल चला मग मित्रांनो जाऊया आता घोडखोराक आपण इथं आलेलो आहोत घोडखोराकमध्ये घोडखोराक चिन्ह मित्रांनो आपल्याला आता नारळवाल्या आजीनं आता सांगितलं ह्या दोन्ही मंदिराच्या मध्ये ते घोड्याचं टाप आहे नाथबाबांचं आणि तिथंच नारळ फोडायचं पुढे जाऊन 2 कुंड पण आहे बघूया हे 2 कुंड कसे आहेत कधी बघितलं बापू इतके दिवस तू आलास हे आहे का घसरट आहे का बघ बरं जरा खाली टेकून हां तू खाली टेकून बघ पाय हळूच तू खाली ह्याला पकडायचा आपण आता हा कॅमेरा बोलवून खाली असं खाली खाली असंच सोड ना अजून एकदा धर आता पाण्यात धर चालू आहे अरे नाही काय पाणी वाटतं ह्या कुंडातल्या पाण्यानं पाय धुवायचं आणि इथं दर्शनाला जायचं आहे आरती हे नाथबाबाचं दुसरा ठांक आहे ना आणि ती घोड्याची टाप कुठे आहे तर ते कुंड आहे काय त्या कुंडाच्या आतमध्ये आहे का अच्छा तर ती घोड्याची टाप त्या कोंडाच्या आतमध्ये आहे बघा आणि इथं आहे आजीबा मला एक सांगा काय महत्व आहे घोड्याला घोड्याची टाप म्हणजे काय म्हणतो सांगते देवाला 9 बायका आहेत हां तिथं 7 सांगतात
हा 7 7 म्हणा 9 म्हणा काय हां 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 बर मग इकडे जगाय म्हणून आहे बर माझ्याकडे तुम्ही हे केलं मोबाईल हो मग ते तुमचं कॅमेरामध्ये येते बोला बिंदास्त मग तकडे जात होता रोज हां आणि ते जोडीला जाय की नाही विषयी हां मग समजा बोलवून घेतल्या तुझ्याकडे जे येतो का तर नाही नाही येत. माझ्याकडे येतो का नाही नाही. तिच्याकडे येतो का नाही समजायला विचारलं नाही हे जातोय कुठं मग हम्म, ह्याला पाळतो राहता राहायचं मग झोपल्याला नीस घेतलं तिनं हम्म, मग ह्यानं आपलं ह्याला जायचं टाइम होतं हम्म. हे कवा झोपत्या हे गोहरायला लागली बळ ना होय गोहरायला लागली ह्यानं गोड्याला साथ घातला त्याला साथ घातला टांग मारली गोड्या चटकीला उठली आणि गोड्याचे झाला हम्म, मग हेचपर्यंत आले हम्म. मग हे तर मर गोडा जायना खेचून धरला तिला अच्छा खेचून धरल्यानंतर तिची बोटी सांडल्या बघा कोंडाच्या पाण्याला मंदिर हा. राहायचं असं 11 लिहिण्याच्या जमिनीत आणि जाळी टाकल्या त्या कोंडात दोघं बी गुप्त झाली ते गुप्त झाली हा आणि मग बसले सपड्यात गेली की आम्ही मग दादाला गुप्त झाले आम्हाला वर काढा मग ते बघा ते दिवी आहे ही अच्छा. शेतनाथ हा. आहे ही पुन्हा नवसाला घातलेला आहे होय हा याचं आहे बघा काणी चालेल. आणि देवाच्या दर्शनला काशीनं पाणी आलं हिथं हो मी काशीत ह्या गेलते. कोंडातलं हा नवनाथा ग्रंथात पहिल्या वहीला आहे याला घडना काशी त्यांनी जावा गुंडपुरापाशी हां, असं चाल सद्गुरू अप्पाजी महाराज हे नुसतं असं धरायला पाहिजे ह्याच्यावर हात घालायचे कधी पण ते सोडू नाही द्यायचं. जात नाही मित्रांनो आता तुम्ही हे दोन्ही कुंड बघितले हे आजीने सांगितल्याप्रमाणे त्या कुंडमध्ये आणि ह्या कुंडमध्ये ह्या कुंडमध्ये ती जकाई देवी इथंपर्यंत आली आणि तिथं घोड्याचे टाप आहेत. चला मित्रांनो असंच आमच्यासोबत राहा आणि अजून पुढे काही दर्शन आहे ते जरूर तुम्हाला बघायला भेटेल. बघा हे दोन्ही कुंड आहेत. काशी विश्वेश्वर इथनं गंगाचं जल येतं अमृत येतं काशीचं पाणी इथं येतं बघा असे हे लोक म्हणतात. चला मग आता पुढे जाऊया. मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला घोडखुराक दर्शन आणि नाथबाबाचं दर्शन. तसंच अशा रीतीनं आजचा हा आपला ब्लॉग इथंच संपन्न होणार आहे आणि निघण्यापूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग मित्रांनो पाहत राहा. बघा खूप चांगल्या रीतीने तुम्हाला दर्शन दाखवलेलं आहे आणि इकडले व्ह्यूज बघा किती भारी आहेत खूप छान आहे. इथं आंघोळी करायला चैतालाच परवानगी आहे या कुंडमध्ये. हे 2 कुंड खूप महत्त्वाचे आहेत. आज ती स्टोरी बी तुम्ही ऐकलं काय आहे ती स्टोरी त्याचा इतिहास तो आजीबाईंनी शॉर्टकटमध्ये आपल्याला थोडक्यात सांगितला आहे. चला मग मित्रांनो आता भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये उद्या. जय हिंद जय महाराष्ट्र. नाथबाबाच्या नावानं चांगलं.